श्री स्वामी समर्थ अध्याय 34वा श्री गणेश व श्री सरस्वतींना नमस्कार असो. श्री स्वामीरायांना नमस्कार असो. वेद उपनिषदे यांचा अर्थ समजून घेतला असता माया प्रपंचाचे अत्यंत असत्य असे रूप योग्य रीतीने उलगडते असे श्री गुरु आपल्या शिष्यास म्हणत आहेत. माया तथा मायेने रचलेला सकल प्रपंच व्यवहार हा खरा नसतो. उदाहरणादाखल पहा. मथुरेजवळच्या अरण्यामध्ये एक पुरुष झोपला होत आहे. त्याला एक स्वप्न पडले की तो समुद्र पाहत बसलेला आहे. त्याच वेळी सूर्यग्रहण चालू झाले. जागेपणी या गोष्टीची काय किंमत उरली. झोपलेल्या कल्पनेने समुद्र पाहतो आणि सूर्याला लागलेले ग्रहण रात्रीच्या वेळी कल्पितो अथवा स्वप्नात पाहतो. हा मायेचा प्रकार होय. प्रपंच हा मायेने रचलेला एक खेळ आहे. ज्याला शुद्धात्मा साक्षात्कार झाला त्याला माया आणि मायेचे कार्य हे असत्य असल्याची प्रचिती येत असते. जसे आकाशामध्ये सर्पाच्या पायाचे चिन्ह दिसत आहेत आणि ते गर्भांध पुरुष पाहत बसलेला आहे, हे म्हणणे खरे नसून मिथ्याच होय. जसे मूक पुरुषाचे भाषण केले आणि बधीर असल्याचे ऐकत बसला, हे सर्व असत्याच नाही का? हे वरवरच्या गोष्टी आपण समजून घेतो, पण तत्ववेत्यांचे तसे नाही. तो त्याही पुढे जाऊन संपूर्ण जगतच असत्य असल्याची आत्मिक प्रचिती अनुभव असते. ऐवजी आत्मज्ञान शून्य व्यक्ती स्वतः जगात जे जे पाहतो तेच सारे खरे होय असे अज्ञान वृत्तीने समजत राहते. म्हणूनच असणाऱ्या जगावर संपूर्ण सत्याचा आरोप करत पांडित्य मिरविणारे परमार्थच्या दृष्टीने अज्ञानी ठरतात. शब्दच्छल करून पंडितपणा मिरवता येतो. आत्मज्ञान प्राप्तीशिवाय सत्यत्वाची प्रचिती येत नाही. म्हणून मायावी परमेश्वराने रचिलेले प्रपंच कोणीही जाणू शकत नाही. तरी प्रपंचाच्या अज्ञानालाच देहधारी जीव भूषण मानतात. अज्ञानी माणूसच गर्वाने वचन ऐकवितो. आम्हाला कोणतेही अज्ञान उरलेले नाही. हे मूलतः मूर्ख असलेल्या अडाण्याचीच बडबड होय. ते कसे ते आता पहा. स्थूल शरीरामध्ये सर्वदा दृढ आत्मा बुद्धी मानणारा त्या देहाचा स्वरूप जड असल्याचे जाणत नाही, तो मूर्ख. स्थूल देहाचे स्वरूप न जाणता ब्राह्म्य प्रपंचाचे स्वरूप ओळखताच येत नाही. स्वर्गाच्या प्राप्तीसाठी कर्मे अथवा नरक टाळावा यासाठी निषिद्ध कर्मे आणि मोक्ष प्राप्तीची निष्काम कर्मे हे ज्या इंद्रियांना अज्ञानी जीव करतात त्यांनी खरं तर इंद्रियांचे खरे स्वरूप जाणलेच असते असे नाही. आणि ते जर त्यांना कळलेले नसेल तर त्यांना ब्राह्म प्रपंचही जाणलेला नाही, यात आश्चर्य कोणते? मला कायम सौख्य मिळावे, दुःखाचे वारेही लागू नये ही स्वार्थ बुद्धी ठेवून जीव कार्य करतात. मला मी याला ज्यांनी जाणलेले नाही त्याला बाह्य प्रपंचाचा उलगडा कसा होईल? आपले पूर्वजन्मीचे आप्त कोण, पुढील जन्मी आपणास काय गती मिळेल याचे ज्ञान मूढजनास होणारे नाही. ते काय प्रपंच जाणणार? त्या अवस्थेत तारुण्य भागलेल्या वस्तूंचेही स्मरण राखू शकत नाही व भविष्य कशाचे भोग मिळवतील हेही समजू शकत नाही. पदार्थांचे इंद्रियजन्य भोग हा ज्ञानाचा विषय नाही. म्हणूनच केवळ शब्द खेळ मांडून माया रचित अतींद्रिय प्रपंचाचा बोध होत नाही. म्हणूनच वेदविहित नियमाने दृष्टी वाद सिद्ध होतो व मनुवचन हेच संपूर्ण असल्याचे समस्त जन मानतात. वेद हे अपौरुषेय होत, कारण ते उत्स्फूर्त उत्पन्न झालेले आहेत. साक्षात वेद पुरुष भगवान स्वतः सिद्ध आहेत. त्यापासून उद्भवलेली वचने सत्य सिद्ध व प्रमाण आहेत, म्हणून ती अपौरुषेय आहेत. पुराणे हे व्यासादिकांकरवी गेली म्हणून ती पौरुषेय आहेत. पूर्व कल्पांत महाभारत उत्तमरित्या व विस्तृतपणे श्री व्यासमुनींनी रचिले. उत्तर कल्पांतातले महाभारत अपौरुषेय वेदसिद्ध रूपात व्यासांनी रचिले. यास्तव पूर्वोक्त कल्पात महाभारत पौरुषेय ठरत.
तर पूर्वोत्तर कल्पात अपौरुषेय ठरतं. वेदांचे कुणी स्वतः रचना केलेली नाही. वेदांची कोणी स्वतः रचना केलेली नाही, ते स्वयंसिद्ध आहेत. वेदमंत्री महर्षींच्या माध्यमातून ते प्रकटले, सनातन सत्य ते वर्णितात. आचार्य दिक वेदवेत्तांनी याबद्दलची निशंकता निर्विवाद मांडली आहे. गाढ झोपेत आणि मृत्यूनंतर प्राणांमध्ये इंद्रियांचा लय होतो. जागृतीत तथा जन्मकालात प्राणच इंद्रियोत्पत्तीला कारण ठरतात, असा वेदघोष आहे. जागेपणी स्वप्न पाहणे, गाढ झोपेत असणे, समाधीवस्थेत जाणे, बेशुद्ध होणे, तसेच जन्म आणि मरण हे अवस्था रूपे होत. या अवस्था रूपे प्रपंचाला स्वयंज्योत परमात्मा साक्षी रूपाने प्रकाशितो. जागृती, स्वप्न व सुषुप्ती म्हणजे गाढ झोप यांच्या ठाई एकच आत्मस्वरूप प्रकाशते, तरी ते सर्व अवस्थांहून निराळेच असते. जन्मादी विकार रहित असे त्यांचे स्वरूप आहे. या तीनही अवस्थांचा भोगणारा व भोग जो घेत असल्याचे दिसते, त्याहूनही भिन्न असा तो विलक्षण साक्षी होय. ते सदाशिवाचे चिन्मात्र स्वरूप अभंग रूप वेदांनी कथन केले आहे. म्हणून अन्य प्रमाणांचा आग्रह न धरता ज्ञान तथा वेदाज्ञा ही श्रद्धा व दृढ भक्तीने अवश्य अंगीकारली पाहिजे. जशी राजाची आज्ञा त्याची प्रजा श्रद्धापूर्वक मानते व स्वकल्याण साधते, तसे वेदांतील सदुपदेश निर्मल भावनेने स्वीकारत समस्त प्राणी मात्रांनी कल्याण साधावे. पण सर्वसाधारणपणे कोणी असे करीत नाही. प्रपंच विषय सुख हेच खरे व कायमचे असे समजून माया मग जगतातील लंपट व उपभोग्य विषयात जीव गुंत जातो. ते सर्व जीव विषय बंधनातून सुटावेत व त्यांच्या या जन्माचे सार्थक व्हावे म्हणून ते कृपायुक्त वेदोक्त वाक्योपदेश प्रत्येकाने स्वीकारावेत. माया बापांपेक्षाही आप्त ठरावेत असे हे वेद भगवान आहेत, हे जाणावे. सर्वज्ञ दिव्य वेदांचा प्रतिघात होणे नाही. सर्व वस्तूंची यथार्थ ज्ञान संपन्नता वेदांमध्ये सप्रमाण प्रकाशमान आहे. ब्रह्मप्रमाद आदींसाठी दोष दर्शने वेदांमध्ये चुकूनही सापडणार नाही. येथे होणारे ज्ञान कोणत्याही आवरणाशिवाय अत्यंत शुद्धतमच असते. चैतन्य रूपाची परिपूर्णता म्हणजे परमात्मा भगवान असून तेच साक्षात वेद स्वरूप नारायण असल्याचा निश्चित निर्णय आत्मानुभवानेच प्राप्त होतो. मंत्र व ते सातत्याने जपणारा असा शुद्ध ब्राह्मण हे दोन्ही मिळून शब्द ब्रह्मरूप भगवंताचेच दर्शन होते. याचे खरे अर्थ रहस्य सातत्याने जाणून न घेता शंका घेणे हे अनुचित आहे. जसे धर्मात्मा राजाचे वचन प्रजाजन निसंशय मान्य करतात, माता पित्यांचे कल्याण वचन जे सुपुत्र पाळतात ते सत्तिष्य सद्गुरु वचनानुसार वागतात, यांना सर्व अर्थाने सौख्य मिळते. तद्वतच वेदज्ञेनुसार जो वर्तन करतो तो चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती करवितो. पती आज्ञा पालन करणारी पतिव्रता, परमेश्वराच्या भक्ती रममाण असणारा भक्त यांना जशी उत्तमच गती प्राप्त होते, तसे वेदज्ञेने चालणारा आत्मकल्याण साधतो. यजमानांच्या आज्ञेत राहणारा चाकर जसा सुखकर फलांचीही प्राप्ती करून घेतो, तसेच वेदोक्त मार्गाने चालणारे स्त्री पुरुष अक्षय सुखाने धनी होतात. असा तो वेदात्मा वेदपारग नारायण परमात्मा यतीश्वर मानवासारखे रूप धारण करून जगदोद्धारार्थ पृथ्वीवर श्री स्वामी समर्थ नावे अवतरला. त्याचे नित्य चिंतन मनन केल्यास सर्व संकटातून निश्चितपणे आपली सुटका होऊ शकते. आता त्याच्या लीला शुद्ध चित्ताने श्रवण करा. महारुद्र राव देशपांडे. बीड मध्ये अंबेजोगाई जवळ केज नामक ठिकाण आहे.
तिथे महारुद्र देशपांडे नामक कुलीन यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ आपल्या 3 बंधू समवेत त्या भागाचा कारभार हाकत होते. अचानक काही कारणांनी निजाम सरकारने त्यांचे उत्पन्न जप्त केले. ते प्रकरण सोडविण्यासाठी त्या बुद्धींनी अमाप प्रयत्न केले, पण काही फरक पडला नाही. ज्येष्ठ असलेले महारुद्र मोठ्याच प्रयत्नात होते. बीड प्रांतातील एका सत्पुरुषाकडे ते गेले. तसे त्याच्याकडे ते नेहमी जात असत. यावेळी त्यांनी आपल्या अडलेल्या कार्या संबंधात निवेदन केले तेव्हा त्या साधूंनी रावांना सांगितले की अक्कलकोटात श्रीमद परमहंस महाराज वावरत आहे. तुम्ही त्यांच्या दर्शनास जा, त्याचा उपयोग होईल. हे कळताच महारुद्र देशपांडे सत्वर अक्कलकोटास दाखल झाले. तिथे चौकशी करताना कळले की स्वामी महाराज विरूपाक्ष मोदी यांच्या घरी बसले आहेत. त्यानुसार ते मोदींच्या घरी लगोलग गेले. श्रीफलादी अर्पण करून प्रेमाने साष्टांग नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या मनीचे विचार जाणून अवधूत निरंजन स्वामी महाराज बदले की 4 मनोरे आहेत तर तिथे जावे, म्हणजे तुमचे शेत सोडवून देऊ. या आशीर्वचनाने रावांना स्वामीरायांच्या अंतरसाक्षीत्वाची जाणीव पटली. महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून भोजनादी कार्यक्रम आटोपल्यानंतर देशपांडे तसेच हैदराबादकडे त्वरेने निघाले. तिथे अगदी थोडक्यात प्रयत्नात त्यांचे काम मनाप्रमाणे झाले. यापूर्वी अथक प्रयत्न व धन खर्चूनही झाले नव्हते. ते समर्थ मुखातील वचनांनंतर ताबडतोब साधले. त्या दिवसापासून रुद्राच्या यतीश्वर चरणी पूर्ण विश्वास जडला. विश्वास फलदायक असे जे शास्त्र वचन आहे ते सर्वथा यथार्थ होय. विश्वासाच फलद्रूप होते. देशपांडेंनी याचा प्रत्यय पदोपदी घेतला. पूर्ववत उत्पन्न मिळताच त्यांनी त्वरित अक्कलकोटास येऊन सकल समर्थ सद्गुरु जगद्गुरूंचे चरण बंदिले. महाराजांचे श्रद्धापूर्वक पूजन करून नैवेद्याधिक समर्पिले. नंतर आपल्या मुक्कामी केज धरून येथे सुखाने जाऊन राहिले. देशपांडे घराण्याची कुलदेवता पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी असल्याने पुढे काही दिवसानंतर ते सहकुटुंब सहपरिवार पांडुरंग दर्शनास गेले. त्यांना स्वतःला 4 पुत्रे आणि 5 कन्या होत्या. त्यांसह समस्त देशपांडे घराण्यातील मंडळींनी चंद्रभागेत स्नान केले. शुचिर्भूत होऊन ते सर्वजण विठ्ठल दर्शनास मंदिरात गेले. पाहतात ते काय, विटेवर विठुरायण होता, तर एक देदीप्यमान संन्यासी कटीवर हात ठेवून विटेवर उभ्या होते. उपस्थित सर्व शेकडो जणांनी ते दर्शन घेतले. रुद्ररावांना हा अलौकिक चमत्कार वाटला आणि ते विशेष एक सूचनाही मिळाली. कुलस्वामी विठ्ठल आणि यतीश्वर स्वामी महाराज हे अभिन्न स्वरूप आहेत, एकमेका द्वितीय आहेत. हा चमत्कार कळावा म्हणून महाराजांनी ही सहज लीला दाखवली होती. उपस्थित सर्वांनीच मोठ्या आनंदाने षोडशोपचारे श्री विठ्ठल पूजन केले. यथाशक्ती ब्राह्मण भोजन घातले. नंतर बहुतेक मंडळी आपापल्या गावी निघून गेली. महारुद्रवांच्या चित्तामध्ये स्वामी महाराजांच्या दर्शनाची तळमळ लागली होती. ते लगालगी अक्कलकोटास आले. श्री स्वामी महाराजांना कुलदैवत रुक्मिणीकांत जनार्दन असे म्हणून त्यांनी लोटांगण घातले. बाळकृष्ण बुवा ग्रामजोशी हे ऋग्वेदी वैष्णव ब्राह्मण अक्कलकोटात प्रख्यात ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. हैदराबादकडची बरीच श्रीमंत घराणी यांच्या वाड्यात मुक्कामाला असत. गणपतराव अर्बाधिक श्रीमंत मंडळ त्या सुस्वभावशील लोकप्रिय विद्वानांकडे मुक्कामाला असत. त्याप्रमाणे देशपांडेही आपल्या मंडळी सहित तिथे उतरत. श्री योगधीश्वराजांचे पूजन, सहस्त्र भोजन, समाराधना आदी कार्यक्रमांची त्यांनी बहार उडवून दिली. महाराजांचे आशीर्वचन प्राप्त करून मोठ्या आनंदाने ते आपल्या स्वनगरी निघून गेले. केज येथे काही खोदकाम चालले असताना केवळ 4-8 दिवसात श्री कृपेने त्यांना द्रव्याचे हंडे सापडले. त्याचा दिवसेंदिवस भाग्योदय होत गेला. जगाचा नाथ जगन्नाथ स्वामी सदाशिव सहाय्यकारी होताच काय उणे पडावे. गृहस्थाश्रमात असूनही
जे अनन्य भावाने ईश्वराला शरण येतात, ज्यांना आपल्या हरी गुरु देवा वाचुनी काही अन्य प्रिय वाटत नाही, त्यांना भगवत भक्त साधू म्हणावे. ज्याने नेहमी भक्ती विजय ध्वजा उभी केली आहे आणि हृदयीचा गरुड ध्वजास नेमके ओळखले आहे, असा सत्पुरुष परमेश्वराला नेहमीच आवडतो असे. पुन्हा एकदा महारुद्रराव अक्कलकोटा स्वामी दर्शनास आले असता बाळकृष्ण ग्रामरोजी यांच्या घरी मुक्कामास उतरले होते. तेव्हा अचानक त्यांना ज्वरबाधा झाली. त्यांची प्रकृती खूपच बिघडली. वरकरणी पाहता लोकांनी त्याचे देहाचा आशा सोडून दिली. तो जवळजवळ निश्चेष्ट पडले होते. स्थानिक वैद्याची इलाज ही चालेना. सोबत असलेले त्यांचे थोरले चिरंजीव रघुत्तमराव देसाई हे घाबरले, तरी प्रसंगावधान राखून त्यांनी श्री स्वामीरायांकडे धाव घेतली. ते अल्पवयीन होते, पण श्री स्वामी चरणी त्यांची पूर्ण निष्ठा होती. परब्रह्म परमधाम श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, तुझ्या पित्याला लवकरच आराम पडेल, स्वस्थानी जा. ते शुभ अमृत भाषण ऐकून स्वस्थ चित्त झालेल्या रघुत्तमांनी तीर्थप्रसाद घेऊन त्वरेने बिऱ्हाड गाठले. वडिलांच्या मुखात तीर्थ घातले तेव्हा विश्वकुटुंबीय योगेश्वर पूर्ण प्रतापी महाराजांच्या कृपेने रुद्ररावांचे गार पडलेले अंग ताबडतोब उष्ण होऊन ते सावध झाले. 4-8 दिवसातच ते हिंडत फिरत झाले. करुणार्णव स्वामी महाराजांच्या कृपेने देशपांडेच्या घरात अभिनव सुखाचा दिवस उगवला. तेव्हा छोटे रघुत्तम देसाई देशपांडे हे महाराजास जाऊन म्हणाले, हे त्रैलोक्याधिपती नारायण, आपल्या वचनानुसार माझ्या पित्याची प्रकृती तत्काळ सुधारली, उत्तम आरोग्य प्राप्त झाले. आता बघा, अर्ध्या घटकेतच मी 10,000 रौप्य मुद्रा आणून अर्पण करतो. त्या बालकाचे बोल ऐकून अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी रायांना विलक्षण हसू आले. विश्वाची उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही सही जे कारण आणि ज्यांचे मायेने हे अनंत निर्मिले आहे, जगाला द्रव्याधिक अर्पिणारी लक्ष्मी ही ज्यांच्या चरणांची दासी, त्यांना आपण काय अर्पण करू शकतो. या सृष्टीमय जगतात ज्यांच्या कृपेने दूध दही तूप साखर आदी खाद्य पदार्थ निर्माण झाले, त्यांना आपण काय देऊ शकतो. संपूर्ण गुण ऐश्वर्य संपन्न असा त्या माया विशिष्ट स्वरूपाने जगदहितार्थ देह धारण केला, त्यास माणसाने देण्यासारखे आहे तरी काय. अनादि वेदांची उत्पत्ती उपनिषद रहस्य ज्यापासून सहज उद्भवले, तो अनंता ब्रह्म अंतर्बाह्य व्यापक विश्ववंदनीय स्वरूपात तो समोर उभा ठाकला. त्याला कोणता नैवेद्य समर्पित करावे. तथापि हे परब्रह्म परमात्मा भक्त वत्सल्य असून त्यांना शुद्ध प्रेम भराने निर्मळ चित्ताने स्वतःचा अहम ममता टाकून भक्तिभावाने पदार्थ अर्पिले तर ते त्याचा स्वीकार करतात. परमेश्वर भक्तिभावाचा भुकेला आहे. भक्ती समोर तो दासांसारखा विकला जातो. आत्मज्ञानाने तो हृदयस्थ असल्याचे ओळखले जाते. या सर्वांतर्यामी स्वामी देवास भक्तांनी भक्ती शिवाय असे काय वेगळे अर्पण करावे. अशा हेतूने योगीराज हसले. सर्व साक्षी सर्वज्ञतेने सर्वांना सुलभतेने कळेल अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. केवळ दयाळू होऊन ते जीवाचे अधिकार पाहत न बसता भक्त वात्सल्याने परोपकार करतात. ते म्हणाले, आम्हाला द्रव्य लागत नाही, आपल्या घरी जा, निघ, हा दगड तेथे नेऊन ठेव रे, घराचे उकेरड्यात टाकून दे. महाराजांनी निर्देश केलेल्या दगड म्हणजे श्वेत पाषाणाच्या पादुक्या होत्या. त्यावेळी तिथे मुंबापुरीतील एक भक्त हरिश्चंद्र शेणवी समर्थांच्या सुंदर पादुका बनवून समोर बसले होते. महाराजांनी त्या पादुका रघुत्तम देसाई केजवर यांच्या हाती सुपूर्द केल्या. हरिश्चंद्र शेणवींनी बनविलेल्या पादुका. हरिश्चंद्र शेणवींकडून बनविण्यात आलेल्या अशा असंख्य पादुका भक्तगणांकडे पूजागत आहेत. हे गृहस्थ स्वामींचे महान भक्त होते. ते मुंबईस नोकरी करीत असत. लोकांस पाहिजे तसा उत्तम प्रकार पादुका बनवून कोणाकडून तरी त्यांचे
मोल न घेता हजारो लोक स्वामी पादुका त्यांनी अर्पिल्या. श्री स्वामी चरणांना लावून त्या भक्ती मंडळाकडे देण्यात ते आनंद मानित असत. वारंवार अक्कलकोटा श्री स्वामी दर्शन घ्यावे, पूजा नैवेद्य दक्षिणा अर्पावी असा त्यांचा नित्य मानस होता. हरिश्चंद्र शेणवींनी रघुत्तमांना पादुका अर्पण केल्यावर ब्राह्मण भोजन करवून संतुष्ट झालेली मंडळी केजेस परतली. पुढे त्यांनी केज येथे उकिरड्याच्या जागेवर भव्य विशाल मठांची निर्मिती केली. हा मठ अत्यंत सुंदर, फार मोठा व रमणीय आहे. मोठे मोठे वैदिक, याज्ञिक आणि पंडितांस आमंत्रित करून सुमुहूर्ती या प्रसादिका श्री स्वामी पादुकांची लोककल्याणावस्था स्थापना झाली. तिन्ही बाजूला 2 खडी सोपे बनविण्यास आले. मठालगतच वापी बांधण्यात आली. मठामध्ये श्री स्वामी महाराज पूर्वाभिमुख बसले आहेत. नगारखाना उत्तराभिमुख आहे. श्री स्वामी राजांची पंचधातूची लहान सुरेख मूर्ती मांडली आहे. ही मूर्ती अत्यंत मनोहर, सुंदर, प्रसन्न वदन आहे. या वरद श्री गुरुमूर्तींचे दर्शन घेता तहान भूक हरपते. क्वचित दृष्ट लागेल म्हणून मूर्तीवरून लागलीच निंबलोण उतरावे असे वाटते. ते तेजपुंज सुंदर बालदर्शन घेता श्रीकृष्ण दर्शनाचेही समाधान वाटते. शुद्ध भक्तिभावाने या मठात महाराजांच्या आरत्या होतात. देशपांडे घराण्याचे हे फारच उत्तम स्थान बांधलेले आहे. समाधी पश्चात श्री स्वामी आज्ञा. महाराजांनी सन 1878 साली समाधीला दाखविलेल्या नंतरचा एक प्रसंग. महारुद्रराव श्री गिरी व्यंकटेश दर्शनास गेले असता त्यांना तत्काळ अक्कलकोटची जाण्याची दृष्टांत झाला. तेव्हा ते ताबडतोब अक्कलकोटास आले. श्री चरणी क्षमा मागून मार्गशीर्षातील श्री दत्त जयंतीच्या उत्सवाची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. अक्कलकोट स्थानातून जयंतीनिमित्त नेमणूक मिळतही असे. पण त्या काळी दुष्काळामुळे महागाई इतकी माजली होती की 1 रुपयाला फक्त 3 शेर गहू मिळत होते. त्या काळचा विचार करता जणू महागाईने अगदी भयावह स्वरूप धारण केले होते. महारुद्ररावांनी घरच्या मंडळींसह तिथे येऊन दूध, दही, तूप, मध आणि शर्करायुक्त पंचामृताने षोडशोपचारे पूजा करविली. महारुद्ररावांनी समाधीचे पूजन केले, रुद्राभिषेक करविला. उत्तम पूजनोत्सवानंतर ब्राह्मण भोजनही पुष्कळ झाले. महारुद्ररावांसमवेत त्यांचे धर्मशील पुत्र रघुत्तमराव, गणपतराव, बापूराव, अण्णा आणि कन्या रत्ने नातवंडे अशा सर्वच कुटुंबासह उपस्थित राहून महारुद्ररावांनी वैभवात सोहळा पार पडला. अशा प्रकारे सर्व वैभवामध्ये लोळत असतानाही केवळ स्वामी कृपा झाल्यामुळे पुढे यांना विरक्ती प्राप्त झाली. त्यांची प्रपंचातील सर्व वासना निमाली. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा हे सर्व गळून पडले आणि त्यांनी चतुर्थाश्रम धारण केला. सर्व मंडळी सहित श्री क्षेत्र काशी, प्रयाग, गया आदी क्षेत्रांची महायात्रा करून ते गृही परतले. संन्यास दीक्षा धारण करून श्री गुरु लीला श्रवण करू लागले. श्री स्वामी वैभवाचे वर्णन ऐकताच त्यांच्या नयनातून सतत प्रेमाश्रुपात वाहत असे. पुढे प्रतिवर्षी ते 1-2दा तरी अक्कलकोटास येत असत. यात्रेहून आल्यानंतर हे महारुद्रराव देशपांडे तथा केजकर स्वामी अक्कलकोटास येऊन तेथे फार मोठा उत्सव समारंभ करवित झाले. बुधवार पेठेत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांवर भागीरथी अर्पण करून देशपांडे यांनी यथाविधी पूजन केले. भरपूर ब्राह्मण भोजन घातले. दक्षिणा तांबूल अर्पून स्वस्थानी परतले. अंतर्यामी बसलेले श्री स्वामी राजा केजकर
स्वामींच्या अंतःकरणात नित्य प्रकट होऊन त्यांना बोध करीत अशी काही वर्षे गेली. पुन्हा एकदा मार्गशीर्षात हे केचकर स्वामी दत्त जयंती उत्सवार्थ सहपरिवार अक्कलकोटास आले होते. तोही उत्सव श्री स्वामी कृपे उत्तमरित्या पार पडला. नंतर अचानक केचकर स्वामींची प्रकृती बिघडली. तेव्हा त्यांनी पूजार्थी महत्वपूर्ण व्यक्तींजवळ विनंती केली की मी समर्थांचा अनंत जन्मी पूर्णदास असून माझी श्री स्वामी चरणांजवळ समाधी करावी. शके 1870 ला पौष वद्य नवमीस प्रातःकाली केचकर स्वामींनी देह विसर्जन करून समाधी घेतली. सभा मंडपाच्या उजव्या बाजूस श्री स्वामी महाराजांच्या गायीचा जेथे समाधीवास आहे त्या गोस्थानाच्या शेजारी महारुद्रराव देशपांडे केचकर स्वामींचाही विदेह निवास सुरू झाला. समर्थांच्या चरणकमली ते खऱ्या अर्थाने रंगले. त्यांच्या मुलांनी एक छोटेसे सुंदर समाधी स्थान बांधून त्यावर शिवलिंगाची स्थापना केली. त्या समाधीचे नित्यपूजन आणि नैवेद्य श्रीपाद भट्ट समर्पकरित्या करीत असत. श्री स्वामी महाराजांची 2 वेळ पूजा होत असे. त्यावेळी केचकर स्वामींचीही होत असे. समर्थ चरणांजवळ ठाव मिळावा एवढे भाग्य कोणाचे? केचकर स्वामींचे पुण्य प्रबळ म्हणून फलस्वरूप शेवटी गुरुचरणांजवळ त्यांना जागा मिळाली. ग्वाल्हेरकर जयाजीराव शिंदे या देशपांडे संस्थानिकांप्रमाणेच आणखी एक फार मोठे व्यक्तिमत्व अक्कलकोटा श्री स्वामी दर्शनात आले होते. श्रीमंत नृपती अलीजा बहादूर जयजीवराव शिंदे सरकार हे नाशिककर गोविंदबुवा स्वामी आणि इतरही जनांसमवेत अक्कलकोटास आले. त्यावेळी महाराज राजवाड्यात बसले होते. जयाजीरावांचे शुद्ध हदगत जाणून ते गावाबाहेर जाऊन बसले. हे वृत्त कळताच मोठ्या प्रेमभावाने शिंदे भूपती धावत स्वामी दर्शनास दाखल झाले. त्यांनी अनन्य भावाने साष्टांग नमस्कार केला. सगुण पूर्ण ब्रह्म सनातन श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाने जयाजी राजे अत्यंत संतुष्ट होऊन उभे राहिले. त्यांनी जे जे प्रश्न मनात आणले त्याची उत्तरे महाराज अंतरसाक्षीत्वाने देत होते. राजे गोविंद स्वामी समवेत अन्य विद्वान मंडळी आनंदित झाली. ते म्हणू लागले, महाराज आपण साक्षात परमेश्वर आहात. आपल्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो. नंतर महाराजांनी आपल्या गळ्यातील पुष्पहार प्रसाद रूपे जयाजीरावांच्या गळ्यात घातला. नंतर पुन्हा मनोभावे दर्शन घेऊन शिंदे सरकार मोठ्या आनंदाने ग्वाल्हेर येथे परतले. पुढे जयाजीरावांना पुत्ररत्न प्राप्त झाला. इंदूरकर श्रीमंत तुकोजीराव होळकर. इंदोरचे प्रसिद्ध सरकार श्रीमंत तुकोजीराव होळकर अक्कलकोटास 1-2 वेळा आले होते. श्री स्वामी दर्शनानंतर त्यांना फार समाधान प्राप्त झाले. त्यांनी अन्नछत्रासाठी धनाची तजवीज केली होती. ही जशी राजे मंडळी श्री स्वामी समर्थ चरणी वेळोवेळी रुजू घालीत त्याचप्रमाणे अन्यही अनेक राजे मंत्री प्रधान स्वधन शेठ सावकार मंडळी महात्मा योगी पुरुष विद्वान लोक असे अगणित विविध जन श्री स्वामी दर्शनास येत असत. नगर जिल्ह्यामध्ये बेलापूर येथे केशव गोविंद देवस्थान आहे. तेथील वनामध्ये एक थोर संन्यासी राहत होते. ते महात्मा पुरुष अक्कलकोटास 3-4 वेळा दर्शनास आले होते. तसेच हंसराज योगी लोकहितैषी ज्यांनी अनेक ग्रंथांवर टीका केल्या आहेत तेही श्री स्वामी महाराजास वंदन करण्यासाठी येऊन गेले होते. अशा त्या सर्व वंदनीय परमपुरुषास अनन्य भावाने शरण येऊन त्यांचे लीलामृत मी दास वामन यथामती वर्णन करतो. श्री गुरु लीलामृताचा 34वा अध्याय येथे संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.